चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन। राज्यातून 500 पेक्षा अधिक विद्यार्थी येणार। 23 जानेवारीला होणार प्रारंभ। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रांताचे 60वे प्रांत अधिवेशन 23 जानेवारी रोजी हिंगोली शहरातील अकोला बायपास परिसरात सुरू होणार आहे। हे अधिवेशन 3 दिवस चालेल। या काळात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे। या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे। या अधिवेशनाला राज्यातील 500 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे स्वागत वक्ते म्हणून काम पाहणार असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देवगिरी विभागाचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय पेकमवार यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली। या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी शनिवार 10 जानेवारी रोजी हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। डॉक्टर संजय पेकमवार पुढे म्हणाले की देवगिरी प्रदेशातील 17 जिल्हे आणि 101 तहसीलमधील सुमारे 500 विद्यार्थी प्रतिनिधी या विभागीय परिषदेत सहभागी होतील। या परिषदेदरम्यान शिक्षण आणि समाजाशी संबंधित विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांचे विचार जाणून घेतले जातील आणि या समस्या सोडवण्यासाठी अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर केले जातील। त्यांनी पुढे सांगितले की हिंगोली येथे होणारी ही पहिली देवगिरी विभागातील परिषद आहे, ज्यामुळे देवगिरी प्रांत आणि हिंगोली जिल्ह्यासाठी ही ऐतिहासिक घटना ठरेल। यावर्षी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीची 150वी जयंती आहे। या प्रसंगाचे स्मरण करण्यासाठी भगवान बिरसा मुंडा आदिवासी गौरव यात्रा नांदेड जिल्ह्यातील किनवट येथून सुरू होईल। ही यात्रा 15 तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधून प्रवास करून अधिवेशन स्थळी पोहोचेल। ही यात्रा 19 जानेवारी रोजी निघेल आणि 22 जानेवारी रोजी हिंगोली येथे पोहोचेल। अधिवेशन स्थळाला श्री संत नामदेव नगरी असे नाव देण्यात आले आहे। अधिवेशनादरम्यान देवगिरी प्रदेशातील विविध जिल्ह्यांमधून सुसंवाद आणि सांस्कृतिक एकता दर्शवणारी एक भव्य मिरवणूक देखील काढण्यात येईल। या मिरवणुकीचा समारोप एका जाहीर सभेत होईल। येथे देवगिरी विभागातील विद्यार्थी नेते विविध विषयांवर आपले विचार व्यक्त करतील। यावेळी माजी आमदार गजानन घुगे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक सुधीर वाघ, अधिवक्ता पंकज जोशी, प्रद्युम्न गिरीकर आणि इतरांसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते।